आज आपण लसावी आणि मसावी हा घटक शिकणार आहोत। लसावी आणि मसावी म्हणजे याचा फुल फॉर्म तुम्हाला माहित पाहिजे। मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक। महत्तम सामायिक विभाजक त्याला थोडक्यात आपण म्हणतो मसावी। आणि लघुत्तम सामायिक विभाज्य, इथं लक्षात घ्या, विभाजक आणि विभाज्य हा फरक आहे। महत्तम सामायिक विभाजक मसावी आहे आणि लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे लसावी। तर इथं मसावी म्हणजे काय बघा? मसावी म्हणजे काय? दोन संख्यांचा सामायिक विभाजकांपैकी सर्वात मोठ्या विभाजकास महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी असं म्हणतात। आता सर्वात मोठा विभाजक घ्यायचा आहे मसावी। मसावी म्हणजे काय? सामायिक अवयवांचा गुणाकार। दोन संख्या दिल्या तुम्हाला, दोन संख्यांचा मसावी काढा असं तुम्हाला परीक्षेला येतं। तर त्यावेळेस तुम्हाला अशा दोन संख्या दिल्या जातील, 4 व 20 या संख्यांचा मसावी काढा। आता इथं आपण 4 व 20 या दोन संख्यांचा मसावी काढणार आहोत। बघा इथं काय करायचंय, सुरुवातीला अवयव पाडायचे। 4 चे अवयव पाडू। सुरुवातीला तर 4 चे अवयव काय येतील? 2 गुणिले 2, 2 गुणिले 2 हे दोन अवयव झाले। आता ह्या दोन ची फोड होऊ शकत नाही, कारण मूळ संख्या आहे। कोणत्याही संख्येचा अवयव काढताना, विभाजक काढताना आपण मूळ संख्या येईपर्यंत अवयव म्हणजे त्याची पुन्हा फोड होऊ शकत नाही। तर इथं बघा, इथं ह्या मूळ संख्या आलेत म्हणजे याची मूळ संख्यांमध्ये फोड झालेली आहे। या 2 आणि या 2 ची पुन्हा फोड पडू शकत नाही। इथं बघा 20 आहे, तर 20 ची बघा, 20 चे विभाजक काढूया। 10 दोन्ही 20, पण या 10 ची पुन्हा फोड पडते, या 10 ची पुन्हा विभाजक पडतायत। 5 दोन्ही 10 आणि 10 दोन्ही 20, म्हणजे इथं 5 गुणिले 2 गुणिले 2 आलं। 20 चे विभाजक काय आहेत? 5, 2 आणि 2। आता या 5 ची, 2 ची आणि 2 ची पुन्हा फोड होऊ शकत नाही। त्याच्यामुळे याच्यात आता काही फोड करायची नाही, पण मसावी काढायचंय, मसावी काढायचंय। मग इथं मसावी काढायसाठी तुम्हाला काय करायला सांगितलेलं आहे? सामायिक अवयवांचा गुणाकार म्हटले, सामायिक अवयवांचा गुणाकार। मग सामायिक अवयव म्हणजे काय? तर या 4 चे विभाजक, 4 चे विभाजक आणि 20 चे विभाजक आहेत। तर या दोन विभाजकांमधील समान समान घटक घ्यायचे। या दोन विभाजकांमधले जे समान घटक आहेत, हे 2 ला हे 2 एकदा घ्यायचा आहे। हे 2 इथं आहे, 2 4 मध्ये आहे आणि 2 20 च्या विभाजकामध्ये आहे। त्याच्यामुळे आपण 2 घेतला। त्याच्यानंतर हा 2 नंबरचा आणि 20 च्या विभाजकांमध्ये सुद्धा 2 आहे, त्याच्यामुळे गुणिले 2। आता इथले अवयव संपले, 4 चे अवयव संपले, त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांदा आता घेऊ शकत नाही, कारण जरी 20 च्या अवयवामध्ये 5 शिल्लक आहे, परंतु 4 च्या अवयवामध्ये 5 नाही। त्याच्यामुळे आपण मसावीमध्ये हे 5 घेणार नाही। फक्त याच्यामध्ये सामायिक अवयव जे आलेत, सामायिक अवयव जे आलेत त्यासाठीच आपण इथं सामायिक अवयवांचा गुणाकार करणार आहोत। इथं 2 गुणिले 2 4, म्हणजे मसावी किती आलेला आहे? 4 आलाय। 4 व 20 या दोन संख्यांचा मसावी किती आलेला आहे? 4। दुसरं उदाहरण बघा एक। बघा आता आपण 30 व 45, 30 व 45 यांचा मसावी काढा, यांचा मसावी काढा। जसं आपण 4 आणि 20 च काढला होता, तसंच आपण काय करणार आहोत? 30 चे अवयव पाडा, 30 चे विभाजक, अवयव आणि विभाजक एकच।
तर तुम्ही 30 चे विभाजक गुणाकार पद्धतीने काढू शकता. 15 दुनी 30. आता या 15चं पुन्हा अवयव पडतायत. 5 त्रिक 15 आणि 15 दुनी 30. म्हणजे आता या 5, 3 आणि 2 चे पुन्हा अवयव पडू शकत नाहीत. म्हणजे मूळ संख्या जोपर्यंत येत नाहीत, मूळ संख्याचे पुन्हा अवयव पडू शकत नाहीत. तर आपले 30 चे अवयव काय आलेले आहेत? 5, 3 आणि 2. 5 त्रिक 15, 15 दुनी 30. तसंच आपण 45 चा अवयव काढून घेऊया. 45 चे अवयव काय पडतील? 15 च्या पाड्यामध्ये 45 आहे. 15 दुनी 30, 15 त्रिक 45. तर 15 3 ची फोड पडत नाही, 3 चे अवयव पडत नाहीत, परंतु 15 चे अवयव पडतायत. किती होते? 5 त्रिक 15 आणि पुन्हा हे वरील 3 जसंच्या तसं उतरून घ्यायचं आहे. शेवट जे अवयव येत आहेत त्यांची बेरीज आली पाहिजे. ज्या संख्येचा आपण अवयव काढतोय ती संख्या. इथं बघा 45 चे अवयव काढलेले आहेत, तर इथं 45 गुणाकार करून येते का बघा संख्या. 5 त्रिक 15, 15 त्रिक 45. म्हणजे 45 चे अवयव इथं पडलेले आहेत. बघा 30 आणि 45, 30 आणि 45 यामधील आपण कॉमन म्हणजे सामायिक अवयव काढतोय. मसावीसाठी काय करणार आहोत? तर समान संख्या इथं 5 आहे बघा, इथं 5 आहे, तर दोन्ही 5 साठी एकदाच 5 घ्यायचा आहे. त्याच्यानंतर गुणुले चिन्ह द्या आणि दुसरी संख्या आहे का बघा, तर इथं 3 आणि इथं 3 दिसतंय. तर 3 आणि 3 हे सुद्धा सामायिक अवयव आहे. इथं 2 आहे, इथं 3 आहे. हे 2 आणि 3 आपण घेणार नाही, कारण इथं 45 च्या अवयवामध्ये 3 आहे, परंतु 30 च्या अवयवामध्ये पुन्हा 3 शिल्लक राहिलेला नाही. किंवा 30 च्या अवयवामध्ये 2 शिल्लक आहे, परंतु 45 च्या अवयवामध्ये 2 शिल्लक नाही. त्याच्यामुळे आपले इथं सामायिक अवयव संपलेले आहेत. सामायिक अवयव आलेले आहेत 5 आणि 3. तर या 5 आणि 3 चा काय करणार आहोत? आपण गुणाकार करणार आहोत. 5 त्रिक 15. 15 काय आलेला आहे? 30 आणि 45 याचा मसावी आलेला आहे. समजलं? आता पुन्हा अजून एक संख्या समजून देते तुम्हाला. मसावी अगोदर समजून घ्या, नंतर आपण तुम्हाला लसावी शिकवूया. आता तुम्हाला 2 संख्याचे काढता आले, म्हणजे 15, 45 दिले किंवा 30, 60 देतील. पण 3 संख्या जरी दिल्या, तुम्हाला 3 संख्यांचा जरी मसावी काढायला सांगितला, असे सुद्धा येतील बघा. 45, 60, आणि 90 यांचा मसावी काढा. तुम्हाला 2 संख्येचं काढता आलं, पण इथं काय करायचंय? 3 संख्याचं काढायचंय. फक्त इथं संख्या 1 वाढवले, पण 2 ला जसं काढली होती, 2 संख्या दिल्यानंतर जसे अवयव काढले होते, तसंच तुम्हाला 3 संख्या दिल्या काय 4 दिल्या काय, तुम्हाला इथं काय करायचंय? जसा अवयव आपण 2 संख्या दिल्या पाडलं होतं तसंच अवयव इथं पाडायचे. 45 चे अवयव पाडून घ्यायचे अगोदर. तर इथं बघा 15 त्रिक 45, 5 त्रिक 15 आणि 15 त्रिक 45. तर 45 चे मूळ अवयव काय आलेले आहेत? 5, 3 आणि 3. नंतर 60 चे घेऊया. 60 चे सुद्धा येतील बघा. 30 दोन्ही 60, 15 दोन्ही 30 आणि वरचा 2 जसाच्या तसा उचलून घेऊया. आणि या पुन्हा 15 ची पडते फोड. 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30 आणि 30 दोन्ही 60. इथं बघा 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30 आणि 30 दोन्ही 60. तर जे अवयव मूळ अवयव आलेले आहेत त्याचा गुणाकार आपण ज्या संख्येचे अवयव पाडणार आहोत ती संख्या आली पाहिजे.
त्याच्यानंतर राहिलं 90. तर 90 चे सुद्धा जसंच्या तसं 45 आणि 60 सारखं अवयव पाडून घ्यायचे आहेत. इथं बघा 45 दोन्ही 90, 15 त्रिक 45 आणि 45 दोन्ही 90. वरचं 2 पुन्हा उतरून घ्यायचं आहे. इथं बघा 5 ची फोड पाडायचे. 5 त्रिक 15 आणि वरचं 3 उतरून घ्यायचं आणि 2 सुद्धा जसंच्या तसं उतरून घ्यायचंय. शेवटी यांचा गुणाकार 90 येतोय का बघायचा. 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 दोन्ही 90. म्हणजे मूळ संख्या आलेल्या आहेत. 90 चे अवयव पाडलेले आहेत आणि अवयवामध्ये मूळ संख्या येत आहे. तर मसावी काढण्यासाठी जसं आपण कॉमन फॅक्टर 2 मधले घेत होतो, कॉमन म्हणजे सामायिक अवयव 2 संख्याचे घेत होतो. आता 3 मधला पडताळा बघायचा. आधी 2 संख्या 45 60 दिलं तर ह्या दोन्हीतले आपण अवयव घेत होतो. पण आता तिन्ही मध्ये कॉमन असलं पाहिजे. 3 संख्या जर दिल्या तर तिन्ही मध्ये तुम्हाला ती कॉमन संख्या दिसायला पाहिजे. इथं 5 आहे, इथं 5 आहे आणि इथं सुद्धा 5 आहे. तिन्ही मध्ये 5 5 5 आहे. त्याच्यामुळे काय करायचं, 5 इथं घ्यायचं. गुणुले इथं 3 आहे, इथं 3 आहे आणि इथं सुद्धा 3 आहे. आणि जी संख्या उचलले त्याला गोल करून ठेवला तर बरं होईल, कारण जी संख्या राहिले ते नंतर तुम्हाला लक्षात येईल. इथं 3 कॉमन आलेले बघा आणि इथं 3 आहे पण इथं नाही, इथं आहे. आता बघा तुम्ही म्हणाल की इथं 2 मध्ये 3 कॉमन आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. मग ह्या 2 संख्यांसाठी घेऊ का? अजिबात नाही. 3 संख्यांमध्ये कॉमन असलेलीच फक्त संख्या घ्यायची आहे. 3 संख्यांमध्ये ती कॉमन असावी. इथं 3 आहे, इथं 3 नाही, पण इथं 3 आहे बघा. 90 आणि 45 मध्ये 3 आहे, परंतु 60 मध्ये 3 उरलं नाही. 60 मध्ये 3 उरलेलं नाही, तर ते 3 घ्यायचं नाही. हे 3 तुम्ही लसावीत उचलू शकता, परंतु हे 3 तुम्ही मसावीत घेऊ शकत नाही. ते लसावी शिकवताना नंतर मी सांगते कसं घ्यायचं. इथं 2 आहे, इथं 2 आहे, पण इथं 2 नाही बघा. 45 मध्ये 45च्या अवयवामध्ये 2 शिल्लक नाही. 60 आणि 90 मध्ये 2 शिल्लक आहे बघा. जसं हे 3 घेऊ शकत नाही दोन्ही मध्ये असताना, तसं हे 2 तुम्ही घेऊ शकत नाही, कारण ह्या दोन्ही मध्येच आहे. तिन्ही मधलं कॉमन काढतो. 3 संख्यांचा जर मसावी काढायला सांगितला तर तिन्ही मधला सामायिक अवयव घ्यायचा. तिन्ही मधला सामायिक अवयव घ्यायचा. इथं फक्त 5 आणि 3च हे कॉमन म्हणजे सामायिक अवयव आहेत. तर याचा मसावी किती आलेला आहे? 5 त्रिक 15. मसावी किती आलेला आहे? 5 त्रिक 15. हे समजलं तुम्हाला? तर आपण आता नंतर लसावी बघूया. लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाज्य. मोठ्यात मोठा अवयव म्हणजे जे कॉमन आहेत तेच घेत होतो आपण मसावीमध्ये. लसावीमध्ये बघा काय करायचंय. ज्या 2 संख्या तुम्हाला दिल्या जातील, तर त्यातील काय करायचे आहेत, लहानात लहान अवयव घ्यायचे. लहानात लहान अवयव घ्यायचा आहे आणि त्याचा काय करायचं आहे, गुणाकार करायचा. लहानात लहान अवयव घ्यायचा आणि त्याचा गुणाकार करायचा. तर आपण इथं 2 संख्येचा काढूया. जसं आपण 4 आणि 20 चा मसावी काढला होता, 4 व 20 चा मसावी काढला होता, तसा इथं लसावी काढूया. लसावी. तर लसावी काढण्यासाठी सुद्धा मसावी सारखे तुम्हाला मूळ अवयव पाडून घ्यायचे. जसं मसावीसाठी मूळ अवयव पाडले होते, तसेच लसावीला सुद्धा मूळ अवयव पाडायचे आहेत. इथं येतील 2 गुणिले 2 4. म्हणजे ह्या 2चा आणि ह्या 2चा पुन्हा अवयव पडू शकत नाहीत. इथं 20 चे अवयव पाडून घ्या. 5 दोन्ही 10 आणि 10 दोन्ही 20. डायरेक्ट छोटी संख्या असेल तर डायरेक्ट मूळ अवयव काढले तरी
चालतील. 5 दुनी 10, 10 दुनी 20 हे याचे मूळ अवयव आणि हे 4 चे मूळ अवयव. 20 चे मूळ अवयव आणि 4 चे मूळ अवयव. याचा लसावी काढायचंय बघा. लसावी काढता त्यावेळेस काय करणार, मसावीला जसं तुम्ही कॉमन घेतलं होतं, कॉमन अवयव म्हणजे सामायिक अवयव मसावीला घेतलं होतं ते पहिल्यांदा घ्यायचे. इथं 2 आहे आणि इथं 2 आहे. 2 उचलला, गुणाकार चिन्ह द्या. पुन्हा जो कॉमन आहे म्हणजे सामायिक आहे तो घ्या. आणि आता कॉमन घेऊन संपलंय म्हणजे सामायिक अवयव संपले. लसावीला आपण कॉमनच घेतले होते, पण आपल्याला काय करायचंय, जे काही असतील ते पुन्हा उचलून अवयव घ्यायचे. तिथं 5 शिल्लक आहे तर तुम्ही इथं 5 घेऊ शकता. म्हणजे राहिलेला 5 सुद्धा लसावीमध्ये घ्यायचाच आहे. इथं बघा 2 दुनी 4, 4 पंचे 20, तर याचा लसावी किती आलेला आहे, 20 आलेला आहे. लसावी याचा किती आलेला आहे, 20 आलेला आहे. म्हणजे तुम्हाला मसावीत काय करायचंय आणि लसावीमध्ये काय करायचं हे समजलंय. अजून एक उदाहरण बघा. 18 आणि 15, 18 व 15 यांचा लसावी काढा. लसावी काढा. 18 व 15 यांचा लसावी काढा. 18चेही तुम्ही भाग अवयव पाडून घ्यायचे. काय होईल, 9 दुनी 18. या 9चे पुन्हा अवयव पडतायत. 3 गुणिले 3 9, 3 त्रिक 9, 9 दुनी 18. म्हणजे 18चे कॉमन मूळ अवयव किती आलेले आहेत, 3, 3 आणि 2. 3 गुणिले 3 9, 9 दुनी 18. तर या 15चे सुद्धा अवयव पाडून घ्यायचे तुम्ही. 15चे अवयव पाडायचे. 5 त्रिक 15. म्हणजे हे 5 आणि हे 3 काय तर मूळ संख्याच आहेत. म्हणजे मूळ अवयव इथं निघालेले आहेत. याचा लसावी काढायचंय. लसावी काढायचंय तर लसावीसाठी काय आपलं ठरलं होतं, जे कॉमन आहे ते पहिल्यांदा घ्या. जे कॉमन आहे ते पहिल्यांदा घ्या आणि नंतर काय करायचं आहे, जे कॉमन नाही म्हणजे असामायिक आहेत घटक, सामायिक पहिल्यांदा घेतलं. आता याचा जर मसावी काढायला लावला असता, 18 व 15चा मसावी काढा, तर इथं फक्त कॉमन 3च आहे बघा. मसावी याचा किती आला असता, 3च आला असता. पण इथं आपल्याला लसावी काढायचंय. लसावीमध्ये पहिल्यांदा कॉमन घेतला म्हणजे सामायिक अवयव घेतला. नंतरचे सामायिक नाहीत अवयव, जे सामायिक अवयव नाहीत ते सुद्धा घ्यायचे. आता मग तुम्ही पहिल्यांदा हे 5 घेतलं तरी चालेल, पहिल्यांदा हे 3 घेतलं तरी चालेल, 2 घेतलं तरी चालेल, पण सगळे घेतले पाहिजे. म्हणजे कोणताही आधी घ्या. पहिला 3 घेऊया. तुम्ही म्हणाले ह्या 3 साठी एक 3 घेऊया का, अजिबात चालत नाही. इथं 2 3 आहेत आणि इथं 1 आहे 3, एक वेळा आहे. तर या 3 साठी एक घेऊ का, तर चालत नाही. 2 साठीच एक घ्यायचंय आणि तुम्हाला 3 सेपरेट घ्यायचंय. पुन्हा हे 2 घ्या उतरून आणि राहिलेलं 5 सुद्धा उतरून घ्यायचंय. म्हणजे अशी एकही तुम्ही संख्या, एकही अवयव गाळायचा नाही. इथं लसावी काढताना घेताना जर एक जरी अवयव गाळला, एक जरी संख्या गाळली तर इथं अवयव बरोबर येणार नाहीत आणि लसावी सुद्धा तुमच्या बरोबर येणार नाही. तर याचा गुणाकार करायचा. 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 पाचे किती, 18 पंच पाडे येत नाहीत. तुम्हाला जर असं अवघड गेलं तर इकडून करा. 5 दुनी 10, 10 त्रिक 30, 30 त्रिक 90. तुम्हाला जिकडून सोपं पडतंय तिकडून तुम्ही गुणाकार करायचा. इकडे 18चा पाडा, 18चा लांबचा गेला पाडा, 18चा पाडा येत नाही, इकडून करा. 5 दुनी 10, 10 त्रिक 30, 30चा पाडा येतोय, 30 त्रिक 90. म्हणजे याचा लसावी किती आलेला आहे, 90 आलेला आहे. आता तुम्हाला हे 2चा जसा मसावी शिकवला होता तसा इथं लसावी येतोय. पण 3 संख्या दिल्यानंतर काय करायचं, 3 संख्या दिल्यानंतर काय करायचं बघा. 3 संख्या दिल्यानंतर कोणत्या संख्या घ्यायच्या आणि कोणत्या गाळायच्या का काय बघा.
मसावीमध्ये आपण एक एक कॉमन आहे तेवढंच घेतो, पण लसावीमध्ये लक्षात ठेवा सर्व संख्या घ्यायच्या आहेत, सर्व मूळ संख्या आहेत त्या, आणि मूळ अवयव प्रत्येक म्हणजे 3 मध्ये कसं घेणार बघा. तुम्हाला जर दिलं 30, 15 आणि 18 यांचा लसावी काढा, यांचा लसावी काढा. इथं पण काय करायचं, 3 देऊ द्या नाहीतर 2 देऊ द्या, मूळ अवयव पाडायचं म्हणजे पाडायचं. इथं 15चे पडतील 15 दोन्ही 30, पुन्हा 15चे पडतील 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30. इथं 15चे पाडले होते बघा, 5 त्रिक 15, पुन्हा 18चे 9 दोन्ही 18, 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18. म्हणजे मूळ संख्या येईपर्यंत अवयव पडायचे, म्हणजे त्याचं पुन्हा अवयव पडत नाही. 18चे आले 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18. इथं 15चे पडलेले आहेत 5 त्रिक 15, आणि इथं आहेत 5 त्रिक 15 आणि 15 दोन्ही 30. जे तुम्हाला इथं बघा, इथं 15 दोन्ही 30 आले. तुम्हाला कॉमन अवयव ज्यावेळेस मसावी आणि लसावी काढताय त्यावेळेस तुम्हाला कळायचं नाही यातलं उचलू का, हे इथं एकच आलंय पण इथं 2 आले बघा, ह्यातलं उचलू का यातलं संख्या उचलायचे. त्यासाठी तुम्ही जे मूळ अवयव येत आहेत त्याला बॉक्स केला तरी चालेल, म्हणजे या बॉक्स मधीलच उचलायचं हे तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही उचलता यातला बी 2 उचलता कधी कधी, आणि हे 2 वरच राहिलेलं तिकडे बी बघता, म्हणजे ह्यातलं उचलून राहिलेलं इथं बी दिसतंय. तर हे कशासाठी केले, तुम्हाला एकदम 30ची अशी फोड जर येत नसेल तर छोटी छोटी फोड करायची, म्हणून इथं दिलेलं आहे. तर तुम्ही मसावीमध्ये सामायिक अवयव उचलताना ह्या 2चा विचार करायचा नाही. त्यासाठी काय करायचं, तुम्ही मसावी काढताना बॉक्स करून घ्यायचा. जे मूळ अवयव आलेले आहेत त्यांना बॉक्स करून घ्या, म्हणजे त्यातलीच संख्या उचलायचं आहे बघा. इथं आपण लसावी काढणार आहे, लसावी काढणार आहोत. इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, पण इथं 5 नाही. 3 मध्ये कॉमन पाहिजे. तुम्ही म्हणाल मग 2 मध्ये उचललं होतं, 2 संख्येमध्ये कॉमन असलेलं, पण ते 2 दिलं त्यावेळेस 2चा विचार करायचा. 3 संख्या देतील त्यावेळेस 3 संख्येतलीच सामायिक अवयव उचलायचंय. बघा इथं 5 आहे, इथं 5 आहे, पण इथं नाही 18 मध्ये, तर इथं 3 आहे, इथं 3 आहे, आणि तिन्हीमध्ये 3 आहे बघा, तिन्हीमध्ये 3 आहे. तिन्हीसाठीच 1 घ्या, तिन्हीसाठी एकदाच 3 घ्यायचा. इथं 2 आहे, इथं 2 आहे. आता बघा कॉमन 3 मधले बघायला सांगितले मी, तर तुम्ही म्हणणार इथं 2 आहे, इथं 2 आहे, काय करू. तर या 2 साठी 2 वेळा घ्यायचं नाही. या 2 मध्ये जरी कॉमन असेल तर एकदाच 2 घ्यायचा. काय करायचंय, या 2 मध्ये कॉमन आहे तर ह्या 2 साठी एकदा. पण दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जर 2 वाढीव असता, इथं जर 2 वाढीव असता आणि इथं नसता 2, तर तुम्ही ह्या 2 साठी एकदाच घेऊ का, तर अजिबात नाही. ह्या 2 साठी वेगवेगळं घ्यायचं, या 2 साठी वेगवेगळ्या 2 घ्यायचंय. पण 2 संख्यांमधील जर कॉमन असेल तर काय करायचं आहे, एकदाच घ्यायचंय तिथं. आणि नंतर इथं 5 आहे, इथं 5 आहे, ह्या 2 5 साठी एकदाच तुम्ही 5 घ्यायचंय. 30चे अवयव संपले, 15चे संपले, पण इथं 18चा एक शिल्लक आहे. 3 इथं शिल्लक आहे, 3 कुठंच शिल्लक नाही, तर 3 सेपरेट घ्यायचा. 3 ला काय करायचं, सेपरेट घ्यायचंय. तर इथले 3 संपले, इथले पण संपले घ्यायचे, आणि इथले सुद्धा संपले, संपलेल्याला फोन करायचे. इथं घेतलंय तिकडे उचलून तर इथं फोन करायचे. कारण एखादा चुकून काय होतो, इथं घेऊन पण इथं फोन केली नाही तर कळणार नाही, डबल होऊ शकते. एखादा अवयव पुन्हा गणित सोडवण्याच्या भरामध्ये तुम्ही डबल घेऊ शकता. तर याचा गुणाकार करा बरं. 3 दुनी 6 पंचे 6 पंचे 30, 30 त्रिक किती आलेला आहे लसावी, 90. लसावी किती आलेला आहे, 90 लसावी आलाय. म्हणजे तुम्हाला 2 संख्या दिल्या, 3 संख्या दिल्या तरी सुद्धा त्याचा लसावी आणि मसावी काढता आला पाहिजे.
समजलं? लसावी आणि मसावी काढायला शिकला तुम्ही. लसावी आणि मसावी, जर तुम्हाला 2 संख्या 3 संख्या जर दिल्या तर त्याचा लसावी मसावी काढताय. पण परीक्षेला तुम्हाला अशा पद्धतीची गणित येत आहेत, लसावी किंवा मसावी दिला जाईल. एकतर लसावी देतील नाहीतर मसावी देतील, नसेल तर त्या 2 संख्येचा गुणाकार देतील आणि लसावी दिला तर मसावी काढायला विचारतील, मसावी दिला तर लसावी, किंवा लसावी आणि मसावी देतील आणि तुम्हाला त्या संख्यांचा गुणाकार वगैरे विचारतील. अशा पद्धतीची गणित बघा. इथं घेऊया आपण गणित. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 765 आहे. बघा, 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावी 3 आहे. आणि त्यांचा मसावी 3 आहे, तर त्याचा लसावी काढा. तुम्हाला मसावी दिलाय, तुम्ही 2 संख्या 3 संख्या दिल्या तर लसावी मसावी काढायला शिकला. परंतु तुम्हाला लसावी मसावी दिलाय, लसावी मसावी दिला, त्या 2 संख्यांचा गुणाकार करा म्हटलं तरी यायला पाहिजे. किंवा 2 संख्यांचा गुणाकार दिलाय आणि लसावी दिलाय तर मसावी काढता आला पाहिजे. जर मसावी दिला तर लसावी काढता आला पाहिजे. या पद्धतीचं एक गणित समजून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला नंतर सोडवता येईल. तर इथं सूत्र आहे बघा, एक 2 संख्यांचा गुणाकार. सूत्र काय आहे? 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. तुम्हाला जर गणितामध्ये 2 संख्यांचा गुणाकार दिलाय, लसावी किंवा मसावी दिलाय आणि एक कोणतं तरी काढायचंय, इथं मसावी दिलाय लसावी काढायचंय, या पद्धतीची गणित असतील तर काय करायचंय तुम्हाला? हे सूत्र वापरायचंय. 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. आणि याच्यामध्ये किमती टाकून घ्या. 2 संख्यांचा गुणाकार किती दिलाय? 765 दिलाय, बरोबर इथं मसावी दिलाय, म्हणजे लसावी साठी लसावी लिहून घ्या. लसावी काढायचंय गुणुले मसावी किती दिलाय तर 3 दिलाय, तर 3 लिहून घ्या. इथं किमती भरून घेतल्या. त्याच्यानंतर काय करायचं? 765 ला 765 लिहून घ्या. हे लसावी साठी लसावी लिहा. आणि हे जे गुणुले मधले 3 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडं ज्यावेळेस संख्या अलीकडे घेतो, पलीकडची संख्या अलीकडं किंवा बरोबर चिन्हाच्या अलीकडची संख्या पलीकडे जर न्यायची असेल तर बेरजेची वजाबाकी, वजाबाकीची बेरीज किंवा गुणाकाराचा भागाकार होतो. तर इथं बघा, बरोबर चिन्हाच्या पुढची संख्या गुणुले 3 आहे, आपल्याला आणायची आहे बरोबर चिन्हाच्या अलीकडं. त्यावेळेस गुणुले 3 काय होईल तर भागिले जाईल, भागिले 3 होईल. इथं 765 भागिले 3 बरोबर लसावी, म्हणजे आता 3 न जर या 765 ला भागलं येणारं उत्तर काय येणार आहे? लसावी येणार आहे. इथं भागून बघूया आपण किती येते. 3 एके 3, 3 दोन्ही 6, उरला 1, 16 झाले. इथं 3 पाचे 15, 16 मधून 15 गेले, 1 उरले. इथं पुन्हा 15 झाले, 3 पाचे 15, म्हणजे इथं पूर्ण भाग गेलेला आहे. 365 ला 3 ने पूर्ण भाग गेलाय, म्हणजे इथं काय आलेला आहे भागाकार? 255 बरोबर लसावी. म्हणजे लसावी किती आलेला आहे? हे लसावी अलीकडे लिहिलं तरी चालेल. लसावी बरोबर 255, लसावी बरोबर 255. इथं जरी ठेवलं तरी चालेल आणि पूर्ण लसावी. तर इथं गणितामध्ये काय सांगितलं होतं? तर त्यांचा लसावी किती, तर त्यांचा लसावी किती, तर किती आलेला आहे लसावी? 255. आता तुम्हाला जर हे गणित बरोबर आहे का, थोडक्यात एक पडताळा जर करायचा असेल तर तुम्ही या दोन्हीचा, आता तुम्हाला लसावी मिळालाय आणि मसावी सुद्धा मिळालेला आहे, तुमचं गणित बरोबर आहे का याच्यासाठी एक पडताळा करू शकता तुम्ही. पडताळा करू शकता. तो काय करायचंय तर लसावी आणि मसावी तुम्ही काय केलं, गुणाकार दिला होता, मसावी दिली तर लसावी काढली. तर आता समजायचं तुम्ही लसावी मसावी तुमच्याकडे लसावी किती 255 आहे आणि गुणुले गुणुले काय करायचे मसावी, तर मसावी किती दिलाय 3. आता बघा, लसावी गुणुले मसावी बरोबर काय आहे? 2 संख्यांचा गुणाकार, म्हणजे 355 ला 3 ने गुणलं तर तुम्हाला 765 आलं, तर हे गणित तुमचं बरोबर आहे असं समजायचंय. 3 पाचे 15,
15ला 1 हात झाला. 3 पाचे 15ने 1 हात झाला. 3 दुनी 6 ने 7. म्हणजे तुम्हाला उत्तर किती आलेलं आहे इथं 765. म्हणजे तुम्हाला इथं गुणाकार दिला होता 765. म्हणजे आपलं हे गणित काय आहे बरोबर आहे.